नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मन्नू की रसोईमध्ये। कसे आहेत तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार। तर आजचा आपला रेसिपीचा विषय आहे भाकरवडी। हो, ही भाकरवडी कसं मार्केटला जर घ्यायला जाणार तर किती महागडी भाकरवडी येते। तर ही आपण एकदम कमी पैशामध्ये आणि कमी बजेटमध्ये घरच्या घरी बनवू शकतो। तर बघा, हाताने तोडले तर किती खस्ता झालेली आहे, छान कुरकुरीत झालेली आहे। तर मार्केटमध्ये जशी असतात त्याच्यापेक्षा किंवा त्याच पद्धतीने किंवा त्याच टेस्टची आपण घरी बनवणार आहोत ही भाकरवडी। मुलांना जेव्हा छोटी मोठी भूक असते संध्याकाळची, ट्युशनवरून क्लासेसवरून आल्यानंतर, तर आपल्याला ही द्यायला बरी होती आणि मुलं आवडीने पण खातात। किंवा पाहुणे वगैरे आले तर असायला पाहिजे आपल्या घरी किचनमध्ये भरून। तर चला आपण याची रेसिपी बघून घेऊ, साहित्य बघून घेऊया। तर मी इथे एका परातमध्ये 2 वाट्या मैदा घेतलेला आहे। सारख्या प्रमाणात घ्यायचं आहे, बरोबर 2 वाटी मैदा घेतलेला आहे मी इथे। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपण अशाच रेसिपीसोबत भेटत राहूया। तर 2 वाट्या मी इथे मैदा घेतला आहे आणि अर्धा वाटी बेसन घेतलेली आहे। आणि यामध्ये मी क्रश करून ओवा टाकलेला आहे आणि चवीपुरतं इथे मीठ टाकायचं आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। खूप छान अशी रेसिपी बनते ही। आणि बघून आपल्याला असं वाटतं की आपल्याला भाकरवडी बनवता येणार नाही, पण असं काही नाही आहे। छान मार्केटसारखीच ही भाकरवडी घरी बनवून तयार होते। किंवा मुलं आपले हॉस्टेलवर वगैरे राहत असेल तर त्यांना स्नॅक्स म्हणून पण आपण हे टिफिनवर देऊ शकतो, जी 8 ते 15 दिवस आरामात टिकू शकते। तर आता छान मिक्स केल्यानंतर मी इथे कडकडीत मोहन टाकलेला आहे, तेलाचं मोहन टाकून घेतलेलं आहे। आणि ते हाताला भाजणार नाही याची काळजी घ्यायची। छान असं थंड होऊन त्याला छान मळून घ्यायचं आहे, छान मॉलिश करायची आहे। बघू शकता मी अशी छान हाताने आधी याला एकत्र करून सगळं मोहन, म्हणजे आपल्या बेसन आणि मैद्याला लागणार या पद्धतीने आपण सगळं एकत्र करून घ्यायचं आहे। आणि असं मुठ्ठी बांधून बघितलं तर त्याची मुठ्ठी जर बांधली तर आपलं मोहन परफेक्ट आहे असं समजायचं। आणि मी आता थोडं थोडं पाणी टाकून इथे असं डो तयार करून घेतलेला आहे। आणि हा डो आपण 10 मिनटं रेस्टवर ठेवूया, तोपर्यंत आपण याचं सारण बघून घेऊया। तर मी इथे तव्यामध्ये एका बडीशेप घेतलेली आहे, धने घेतलेले आहे, पांढरे तीळ घेतलेले आहे आणि खसखस घेतली आहे थोडीशी। तर आपण हे मंद आचेवर छान भाजून घ्यायचं आहे। लालसर येईपर्यंत आपण याला छान भाजून घेऊया। बघू शकताय रंग कसा बदललेला आहे याचा। तर या कन्सिस्टन्सीमध्ये येईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। आणि ते मिश्रण भाजून झालं की वेगळं काढून घ्यायचं आणि त्यासोबतच इथे आपण आता खोबरा किस भाजून घेऊया। खोबरा किस मी इथे छोट्या वाटीने 1 वाटा घेतलेला आहे। तर ह्या खोबरा किससुद्धा आपल्याला असा हलका ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर आपण आता हे सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया आणि छान थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या बाउलमध्ये काढून घेऊया। आणि आता इथे आपण टाकणार आहे गरम मसाला, चवीपुरते मीठ आणि काश्मीरी लाल मिर्च। जर तुम्हाला साखर आवडत असेल, म्हणजे खट्टा मिठा आवडत असेल, तर तुम्ही साखरसुद्धा टाकू शकताय। तर बघा, आपल्याला या पद्धतीने हे मिश्रण बारीक करून घ्यायचं बिना पाण्याशिवाय। जसं झाकण उघडलं ना मिक्सरचं, तसं एकदम छान सुगंध आलेला आहे, खमंग सुगंध आलेला आहे। तर बघा, असं या प्रकारे हे मिश्रण तयार होते। आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे, कारण खोबरा किसमध्ये मॉइश्चर असते, तेल असते, तर ते रिलीज होऊन ते असं बनलेलं आहे। तर चला, इथे 10 मिनटानंतर आपला जो डो तयार होता तो छान मॉलिश करून घ्यायचा आहे आणि त्याचे या प्रकारे असे गोळे बनवून घ्यायचे। जेवढे तुम्ही मिश्रण घेत आहे त्या हिशोबाने क्वांटिटीनुसार तुम्ही इथे गोळा करून घ्यायचा आहे। आणि गोळा करून झालं की मग त्याची पोळी लाटायची आहे। तर पोळी आपल्याला एकदम पातळ लाटायची आहे। आणि याच्या ज्या कडा आहे, या कडा पण थोड्या जाडसर ठेवायच्या, पण आतमधून जी आहे ना, मग या कन्सिस्टन्सीमध्ये ठेवायचं आहे तुम्हाला। आणि आतमधून जे आहे ते एकदम पातळ घ्यायची आहे, कारण जो कडा आहे, कडाचा साईड जो आहे हा खाली जाणार आहे आपण ते सारण भरल्यानंतर, आणि मधला आणि खालचा जो भाग आहे तो वरती येणार आहे, म्हणून आपल्याला तो पातळ हवा आहे। तर आता मी इथे गुळ आणि चिंचेची चटणी जी मी घरी तयार करून घेतलेली होती
ती आपण या पोळीला स्प्रेड करून घ्यायची आहे। बघू शकता या प्रकारे। तुम्हाला जेवढ्या प्रमाणात आंबट वगैरे आवडत असेल त्या प्रमाणात तुम्ही कमी जास्त ही चटणी इथे लावू शकता। तर मी या पद्धतीने असं चम्मचच्या साहाय्याने पूर्ण पोळीभर ही चटणी स्प्रेड केलेली आहे छान प्रकारे। आणि आता इथे आपण जो स्टफिंग तयार केलेलं होतं, सारण तयार केलेलं होतं, हे सारण आपण इथे 1 ते 1.5 चम्मच इथे टाकायचं आहे पोळीवर आणि ते पण आपल्या हाताने आता छान स्प्रेड करून घ्यायचं आहे पूर्ण पोळीवर। जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच छान छान रेसिपीसोबत आपण सर्व बनवून राहू। आणि बेल आयकन पण दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ आले तर तुमच्या मोबाईलमध्ये घंटी वाजेल। तर या प्रकारे आपल्याला इथे रोल करून घ्यायचा आहे पोळीचा। पूर्ण सारण स्प्रेड केल्यानंतर छान हाताने दाबायचा आणि याला असा रोल तयार करून घ्यायचा आहे। आणि याचे चाकूने छोटे छोटे काप करायचे, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे इथे काप करून घ्यायचे आहेत। आणि हे काप करून झाले की ते जाडसर असतं म्हणून आपण हातावर घेऊन दुसऱ्या हाताने त्याला असं थोडं चपकून टाकायचं, प्रेस करायचं। तर दिसतंय ना बिलकुल भाकरवडीच्या शेपमध्ये। तर याप्रमाणे आपल्याला पूर्ण भाकरवड्या तयार करून घ्यायच्या आहे। तर बघू शकता एक एक करून मी पूर्ण भाकरवडी जे कापून घेतलेले आहे त्याला आपण हाताने प्रेस करायचं आहे आणि शेवटी डीप फ्राय करायची आहे। एका कढईमध्ये तेल छान गरम करायचं आणि डीप फ्राय करून घ्यायचं आहे। तर आजची रेसिपी आपल्या सर्वांना आवडली असेल अशी मी अपेक्षा करते। आवडली असेल तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला सांगा, कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पण लाईक शेअर करत राहत जा। तर याच प्रकारे आपण भेटूया। बघू शकता किती छान ब्राऊन कलर आलेला आहे। थँक्यू।